हरे नमः गुरुभ्यो नमः। श्री गुरुभ्यो नमः। हरे नमः। प्राणादेवीशितारं परमसुखनिधिं सर्वदोषव्यपेतं भगवान्तस्त्वमेतपूर्णं प्रकृतिपतिमजं सर्वबाह्यं स्वनित्यं सर्वज्ञं सर्वशक्तिं सुरमुनिमनुजाते सदा सेवं विष्णुं वन्दे सदाहं सकलजगदः अनाद्यन्तमानन्ददन्तम्। हरे नमः। नवीन अध्याय। पंचमोऽध्यायः। पाचवा अध्याय सुरू. आश्वल ब्राह्मणम. आश्वलायन नावाचे ऋषी होते, त्यांचं ब्राह्मण. अश्वल ब्राह्मणम. जनको ह वैदेहो बहुदक्षिण यज्ञ यज्ञेन इये. जनक राजा वैदेह म्हणजे विदेह नगरीचा जनक राजा त्यांनी पुष्कळ दक्षिणा देऊन मोठा यज्ञ केला. तत्र कुरु पांचालानां ब्राह्मणाः अभिसमेताः बहु. त्या ठिकाणी कुरु देशातले पांचाल नगरीचे अनेक ब्राह्मण अभिसमेताः एकत्रित झाले. तस्य जनकस्य त्या जनकाला विदेह नगरीचा राजा जनक जानकी म्हणजे सीता देवीचा वगैरे जिज्ञासा बभूव. त्या जनकाला जिज्ञासा झाली. कस्य देशां ब्राह्मणानां अनुचानतमः. या सगळ्या आलेल्या ब्राह्मणांच्या मध्ये अनुचान गतीने चांगल्या रीतीने वागणारा ब्राह्मण कोण आहे म्हणून विचार किती. सह गवान सहस्रम आवरोध. त्याने 1000 गायी ठेवलेल्या आहेत. दश दश पादाः एकैकस्याः. दश दश म्हणजे 10 10 भाग करून एकेकाला रंगयोर आबद्धा बभूव. सिंगाला बांधून ठेवून दिले होते. हम्म. तत्तान होवाच. त्या सगळ्यांना म्हणाले, ब्राह्मणा भवंतो यो वो ब्रह्मिष्ठा. हे ब्राह्मण होत भगवंत हा तुम्हाला जे कोणता जो कोणी ब्रह्मिष्ठ आहे तो हम्म, एता गाहा उदजता उदजतामिती. ह्या काही त्या लोकांना दिले जाते. हे ब्राह्मणाना ददृशु. मग त्या ब्राह्मणांना ते काही धारण करणं झालं नाही. गायींना धारण करणं झालं. अथ याज्ञवल्क्य हा. त्यानंतर याज्ञवल्क्य आला. स्वमेव ब्रह्मचारिण उवाच. स्वतःच्या ब्रह्मचार्यपणाला याप्रमाणे बोला. एताः सौम्य सौम्यो उदज कामश्रवा इति. त्यांच्यामधील सौम्य हे पोरांनो उदजा. हा उदजा म्हणजे येऊन जाऊ शकतात. कामश्रवा इति. सामवेद ऐकणाऱ्या गायींना घेऊन जा म्हणून सांगितलं. ताह उदाचकार. त्यावेळेस ते लोक उत्तर द्या. हे ब्राह्मणा चुक्रुधु. म्हणजे जे जे तुम्हाला हे येतील म्हणजे सामश्रवण करतील ना तशा गायींना घेऊन जा. मग ते ब्राह्मण सगळे कोपाने युक्त. कारण ब्रह्मिष्ठ ब्रह्मिष्ठ ब्रवीत. आम्हाला आम्हाला ब्रह्मिष्ठ असं कशाला म्हणतात तुम्ही. आता जनकस्य वैदेहस्य होता. त्यानंतर जनक विजयनगरीचा राजा जनक जो होता त्याचा एक होता आश्वलो बघू त्याचं नाव होतं आश्वल. सहा एनम पृच्छ. तो त्याला विचार त्वन्नु खलु यो याज्ञवल्क्य. अरे हे याज्ञवल्क्य तू किती खरं ब्रह्मिष्ठ आहेस ना. तू ब्रह्मिष्ठ असी. इति सह वाच नमो वयम ब्रह्मिष्ठाय कुर्मो गोकामाय. नाही आम्ही नमस्कार करतो ब्रह्मिष्ठ असणाऱ्या नाम नमस्कार करतो. गोकामाय. गो गाईची कामना करणार.
वयं स्म इति तमः तथैव प्रष्टुम दधे होता आश्वरः. मग आम्ही आहोत असं म्हणून त्यांना सांगून प्रष्टुम दधे विचारायला सुरुवात केली. होता म्हणजे होता असणारा जो आश्वरा आहे, आश्वर नावाचा ऋषी तो म्हणला याज्ञवल्क्य येते हो वाच. तो म्हणला याज्ञवल्क्य आहे खरा होता. इदं सर्व मृत्यूला आप्तम. हे जे काही सर्व मृत्यू यमधर्म प्राप्त झालेले आहे सर्व मृत्यूना अभिपन्न. सगळ्याचं सगळं मृत्यूने यमधर्मराजाने अभिपन्न प्राप्त झालेलं आहे. केन यजमानो मृत्यो आप्तिमतिमुच्यते. ज्यामुळे यजमान मृत्यू मृत्यूला जवळ करून घेऊ शकतो अशा प्रकारचे मृत्यू हे संपन्न आहेत सगळे त्या सगळ्या काही. हं? त्यानंतर मृत्यू अतिमुच्यते म्हणजे ज्यांना मृत्यू जवळ येऊ शकत नाही असे अशा काही नाही घेऊ शकत. इथे होत तुझ्या अग्निना वाचा. होतो ऋतुजांच्या बरोबर अग्नीच्या वाणीने युक्त होऊन वाघ वै यज्ञस्य होता. मग काय म्हणला तो अश्वला काय म्हणला वाणी हे खरं यज्ञाचा होता आहे. वाघ वै यज्ञस्य होता तर ध्येयम वाक तर सगळ्यांची जी वाणी आहे ना तोच अग्नी आहे. सोयम अग्नी स होता स मुक्ती स आदिमुक्ती तोच अध्वर्य आहे. हा सोयम अग्नी तोच अग्नी आहे आणि तोच होता आहे तोच मुक्ती देणार आहे. आणि अतिमुक्ती करणारा देखील तो मुक्त करणारा देखील तोच आहे. हा. मग याज्ञवल्के ती होवाच. मग याज्ञवल्क्य या रीतीने म्हणला इदं सर्वम अहोरात्राभ्याम आप्तम. हे जे सगळं सगळं रात्रंदिवसांनी व्याप्त झालेलं आहे आप्त आहे आपलं स्वीकार केलं गेलेलं आहे. सर्व अहोरात्राभ्याम अभिपन्नम केलं. सगळी गोष्ट अहोरात्री म्हणजे रात्रंदिवसांनी युक्त झालेली आहे. कशाने कशाने युक्त झालेली आहे. यजमानो अहोरात्रयो आप्तिम अतिमुच्यते. यजमान जो आहे त्यांनी रात्र दिवस ह्या दोन्ही गोष्टीने त्याला प्राप्त व्हावी म्हणजे त्याला गोष्ट मिळावी म्हणजे रात्रंदिवस मिळावे त्याच्यामुळे तो मुक्त होतो. इत्याध्वर्योना ऋत्विजा चक्षुषा अध्वर्यो ऋत्विजा असणाऱ्या त्यांनी आपल्या चक्षुषा आदित्येन डोळ्यामध्ये असणाऱ्या आदित्याने चक्षुरो यज्ञस्य अध्वर्य हो. डोळे हे सगळ्या यज्ञाला अध्वर्य हो असतो. सध्या रिगम चक्षु म्हणून जे काही सगळ्यांच्याकडे चक्षु आहे की नाही तो सावा आदित्य हा तोच त्या ठिकाणी असणारा आदित्य आहे. तो अध्वर्य हो तोच अध्वर्य आहे. मुक्ती ही सा अतिमुक्ती ही त्याच्यामुळेच मुक्ती मिळते. अतिमुक्त मोक्ष देखील त्याच्यापासून प्राप्त होतो म्हणून. हा त्यानंतर मग याज्ञवल्क्य इति होवाच. याज्ञवल्क्य असं म्हणतो हे सर्व हे जे काही सर्व आहे ते सगळं पूर्वपक्षम अपरपक्षाभ्याम आप्तम. पूर्व पक्ष आणि अपर पक्ष पहिला 15 दिवस 15वडा नंतरचा 15वडा याप्रमाणे सगळ्या गोष्टी व्याप्त झालेल्या आहेत सगळे भरलेले आहेत. सर्व पूर्वपक्ष अपरपक्षाभ्याम अभिपन्नम. सगळी गोष्ट पूर्वपक्ष अपरपक्ष आणि अभिपन्न झालेला आहे संपन्न झालेले आहे. ते न यजमान हा ज्याच्यामुळे यजमान हा पूर्वपक्ष अपरपक्ष हो आप्तिम अतिमुच्यते. ज्यामुळे पूर्वपक्ष अपरपक्ष या रूपाने त्याला प्राप्त मिळून मुक्त होतो. इत्युद्गात्र याप्रमाणे उद्गात्रा म्हणून होतो ना त्याने ऋतुजानी सांगितलं. वायुना प्राणेन प्राणो वायू आणि प्राण रूपाने प्राणांच्या जवळ राहून यो यज्ञस्य उद्गाता तो सगळ्या यज्ञाचा उद्गाता असतो. वायू केव्हा यज्ञाचा उद्गात आहे. तर जो अयम प्राण हा जो प्राण आहे तो वायू हो तोच वायू आहे आणि तो उद्गात आहे. आणि असं मुक्ती ही अतिमुक्ती ही आणि त्याच्यामुळेच मुक्ती मिळते. अतिमुक्त देखील त्याच्यामुळेच होऊ शकतो. याज्ञवल्क्य येते हो वाच. मग नंतर याज्ञवल्क्य म्हणाला एकदम अंतरिक्षम आरंभणम ह्या आकाशामध्ये राहणार जे प्रारंभ न करणारी गोष्ट आहे. हम्म इव केन आक्रमेण कोणत्या आक्रमाने कोणाच्या आक्रमाने यजमान स्वर्ग लोकाला जातो स्वर्ग लोकाकडे चढतो आक्रमते किती
असं म्हणला. मग ब्रह्म ब्रह्मांडावर तुझ्या मनाचा, ब्रह्मांडावर तुझा आहे मन नावाचा अधिपती आहे ना मनाचा. मना नावाच्या त्या ऋतुजानी चंद्रेण मनोवय यज्ञस्य ब्रह्मा. चंद्राला मनाचा अधिपती चंद्र. आणि तो मनाने काय करतो? यज्ञस्य ब्रह्मा, तो कोण आहे? सगळ्या यज्ञाचा ब्रह्मा आहे. ब्रह्मा. ब्रह्म आहे तर जडिदम मनः असो असो. आता यामध्ये असणारा जो मन आहे की नाही, तोच जो चंद्र आहे तो ब्रह्मा आहे. आणि तो मुक्त करणार आहे आणि तो आदिमुक्ती देखील देणारा तोच आहे. तर चतुर्मुख ब्रह्मदेवाला सांगितलं. हो तरी हो तरी अग्नौ वाची चैव यो विष्णू मुक्तिदम स्मरेत. हे होता अग्नीमध्ये आणि वाणीमध्ये जो विष्णू परमात्म्याला मुक्ती देणाऱ्या परमात्म्याला चिंतन करतो, हं, नित्यम स मुच्यते, तो नित्यमुक्त होऊ शकतो. अध्वर्य अध्वर्य सूर्य चक्षुषो यासमध्ये. हं? अध्वर्य आणि सूर्य आणि अध्वर्य सूर्य चक्षुष म्हणजे डोळे. डोळ्याच्या अधिपती असणारा सूर्य. अध्वर्य रूपाने जे आहे हा स्वरेर असा आहे, म्हणजे अध्वर्य या रूपाने आलेला आहे असं स्मरण करतो. अधिक हा प्रकाश, हा अधिक प्रकाशाने युक्त आहे की नाही. अशा मुक्तावन्येभ्य आयुष्य देतो मुक्त झाला तर सगळे लोक देखील मुक्त होतात. मुक्तेभ्योपी तथोद्गातृ प्राणेषु यामध्ये मुक्त लोकांच्या मध्ये देखील त्या रीतीने उद्गाता वायू रूपाने प्राणामध्ये असो. प्राण मुख्य प्राणवायू आहे असं जो स्मरण करतो. पूर्णचंद्र सदा पश्येत, पूर्णचंद्राला सारखा लक्ष्मी सर्वदा पाहत असतो. अधिक आल्हाद संयुक्त, अधिक आल्हादाने आनंदाने संयुक्त म्हणजे पूर्ण होऊन मनोब्रह्म निषेधेषु, मनोब्रह्म निषेधेषु ये विष्णू, मनरूपी ब्रह्म विशेष म्हणजे पूर्णपणे त्या ठिकाणी असणारा ब्रह्म विष्णू परमात्म्याला सदा स्मरण करेल की नाही. अप्रयत्नेन, तो कोणताही प्रयत्न न करता लोकांना कोणत्या लोकाला प्राप्त करतो. तो विष्णू आधीनं संशय आणि नंतर विष्णू विष्णूच्या स्थानाने मोक्षाला जातो, त्याच्यामध्ये संशय नाही. होत रज्ञादीने होता अग्नी इत्यादी जे आहेत की नाही नामाने विष्णू हा सर्वांनी मुख्यतः सगळे नाव मुख्यतः विष्णू परमात्म्याचेच असतात. तत्सं तत्संबंधात, त्याच्या संबंधामुळे तर अनेकान, तर इतर तर सोडून बाकीच्या सगळ्या लोकांना देखील ते त्याच्या संबंधामुळे प्राप्त होतात. तर हे होत्रादी कर्म करतात, तोच होता इत्यादी कर्म करणारा आहे. तस्मात् होत्राग्निवागे वागादे हे ऐक्यम. होता अग्नी वाणी इत्यादी सगळे ते एकच आहे. ते परमात्मा त्या ठिकाणी राहून हे सगळं करवत असतो असं श्रुतीमध्ये सांगितलं. श्रुतीच्या श्रुतीशीच्या उच्चते. होत्रादिषु चतुर्षेव होता इत्यादिकामध्ये चार ठिकाणी वासुदेवादी रूप धृक वासुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्धाचे रूप धारण करून व्यवस्थितपणे राहत असतो. ही व्यवस्थित हे तर ज्ञानात अजरानुक्ती तर त्या ठिकाणी राहत असतो. तर त्या ज्ञानाने लवकरच मुक्त होतो. मुक्तीनामाचं भगवान, मुक्ती हे नाव देखील परमात्म्याचेच आहे. मोक्ष तत्वात, कारण मोक्ष देत असतो मुक्ती नावाने देखील तोच आहे, प्रसिद्ध आहे असा अर्थ. मनुष्येभ्यो अधिक सुखम देवेभ्यो, मनुष्यांच्या पेक्षाही अधिक सुख देवतांना याच्यात ते अधिक सुख देवतांना जे देतं. मुक्तावर त्याची मोक्ष असतो. पण तशा देवतांच्या पेक्षा जास्त सुख देणारा म्हणजे मुक्त झालेल्या लोकांना अतिमुक्त म्हणून म्हणतात, त्यांना सुख देत असतो तो. तर देव देवा फरक येते, त्यामुळे अतिमुक्त म्हणून त्या देवाला बोलतात. परमात्म्याचं नाव आहे. एता उपासना नित्य, या प्रकारची उपासना नित्य करावी. नैव योग्य नाम श्रुता, हा, असं ही उपासना जी आहे मनुष्यांनी करू नाही. नाही योग्य नृणाम स्वतः, अशा प्रकारची चिंता, अशा प्रकारचा विचार मनुष्याने कधी करू नये. अतिमुक्त प्रदा यस्मात, कारण परमात्मा अतिमुक्त देणारा आहे. देवाद्यास तो देवाद्यास तासु योगिना,
देवता आदी सगळे लोक जे आहेत की त्यामध्ये राहत असतात. योग योग म्हणजे योगयुक्त होऊन असतात. आता संपदा हा याज्ञवल्क्य येते होवा. त्यानंतर संपत्ती जी आहे याज्ञवल्क्य संपत्तीच्या बद्दल याज्ञवल्क्य असं म्हणतो. कधी कतिभिरयम् अद्य कतिभिरयम् अद्य ऋग्भिः होता. किती व्रत रोचांच्या विचारणाने होतो अस्मिन् यज्ञे करिष्यति इति या यज्ञामध्ये करतो म्हणून. तिसरी रीती कथमासचा तिसरा तीन मंत्रांनी जे आहे तो यज्ञामध्ये काम करत असतो. कथमासचा हा तिसरा ते तीन कोणत्या इति पुरो अनुवाक्य पुरोनुवाक्य होऊन जे आहेत की नाही पुरोनुवाक म्हणून असतात. त्या तीन प्रकारच्या वेद मंत्रांनी ऋग्मंत्रांनी जे आहे तो होता यज्ञ करत असतो कार्य करत असतो. याज्ञाच शस्यैव तृतीया. याज्ञा नावाचे शस्य म्हणजे संवसन केले जातं ना. ती तिसरी ऋचा आहे. किंच यजती इति त्याच्याने काय योजना करतो विचारलं. हेच किंच इदं प्राणभूत जे काही प्राण धारण करून घेतलेले लोक आहेत ते सगळ्याचे योजना करत असतात. याज्ञाशस्या पूर्ववाक्या संस्थितम व्यवहार सर्व. याज्ञ असणारा म्हणून असं समजून पूर्ववाक्याने काय करतो त्या ठिकाणी असणाऱ्या हरिपरमात्म्याचे स्मरण करतो तो. सर्व प्राणभृताम ईश हा सगळ्या प्राणधारी असणाऱ्या लोकांचा ईश आहे. तसं समस्या तो तसा प्राणवायुदेवाच्या प्रकारे गती प्राप्त त्याला होते. त्याच्यामध्ये समस्या नाही. शंका नाही. याज्ञवल्क्य इति होवाच मग त्यानंतर याज्ञवल्क्य होणार. कधी अयम अध्याध्वा अध्वर्युरस्मिन्. पहा इथं या ठिकाणी किती प्रकारचे अध्वर्य आहे या यज्ञामध्ये म्हणून विचार. आहुतीर होष्यती इति जे सगळे या यज्ञामध्ये आहुती घालत असतात. तिसरं म्हणून विचारलं असताना मग याज्ञवल्क्य विचारलं तिसरं इति तिघ लोक असतात. कथमासचा तिसरा ते कोणते तीन आहेत म्हणतात. या हुत्वा या हुता उज्ज्वलती उज्ज्वलंती. या हुता हा आहुती घातली असताना उज्ज्वलंती. उज्ज पुन्हा व तसं मिसाळ सगळं तीन वेळा डबल ज व उज्ज्वलंती. बरोबर आहे अजून का? एक ज पाहिजे. अजून एक देव पाहिजे. अजून एक ज पाहिजे. आता ते होणार नाही. उज्ज्वलंती. करेक्ट म्हणजे व मिसळून टाकावं. ते हिंदी की होणार नाही ते आता. करेल मी. हे उज्ज्वल नाही तर त्या जचा पाय तोडा. ते इथून होत नाही, मी हा नंतर करेल. आता आलं होतं उज्ज्वलंती. आता हा आलं होतं नाही. नाही त्या जचा पाय तोडा. ते तू दुसऱ्या जचा पाय तोडा. या कीबोर्डनी होत नाही, नंतर करेल मी. हा हे होत आहे. आता हे येत आहे त्या जला पाय तोडावं लागतं. हो ना, ते तुटायचं नाहीये, वेगळ्या कीबोर्डने मी येत नाही याच्यात नाही येत. हा, नाही येत. ठीक आहे मोबाईलने करेल नंतर. ठीक आहे. ते काढून टाका. नाही नाही, ते माझ्या माहितीसाठी ठेवलं मी. उज्ज्वलंती. हा करेक्ट करायचं म्हणून. हो नंतर हो. इथे करतो मी. ऐकू येते ना माझं? ठीक आहे. हा, नंतर करतो हो मी. हो. ते ते पाय तोडायचं. हो हो. या हुता अतिनेदनते. ज्या आहुती घातली असताना अतिनेदनते अतिशय शब्द करतात. या हुता अतिशयरते. ज्या आहुती घातली असताना अति आवडतात चांगले जास्त आवडतात. चिंताहिर्य जयती ती. त्याच्यामुळे काय कोणती गोष्ट प्राप्त करून जय प्राप्त करून घेतो इथे. या आहुता उज्ज्वलंती जे आहुती घातली असताना उज्ज्वलंती. इथं बरोबर आहे बघा. अच्छा. उज्ज्वलंती हे बरोबर आहे करेक्ट आहे. तसं पाहिजे. आता बरोबर. उज्ज्वलंती देवलोकम. देवलोकाला
प्रकाशवंत करतात. एव ताभिर्जयते आणि त्याच्यामुळे जय प्राप्त होतो. दीप्यतैव आणि प्रकाशवंत होतो. इव ही लोक देवलोक आहे. देवलोको या हुताः ते देवलोकामध्ये असणारे जे हुत आहुती घातलेले असतात की नाही अतिशयेन या हुताः हं, अतिनेदन्ते अतिशय अति आनंदित होत असतात. पितृलोकमेव ते त्याच्यापासूनच पितृलोक देखील प्राप्त होतो. तावेरी जयती ज्या पितृलोकाला विजय प्राप्त साध्य करून घेतो म्हणजे विजय प्राप्त करून घेतो जिंकतो असा अर्थ. जयत्यतीव ही पितृलोको अतिशयपणे पितृलोकाला देखील देवतो जिंकतो. या हुता आधी शेरते जे आहुती घातले असताना आवडतात परमात्माला विशेष आवडतात ते मनुष्यलोक किंवा जयती त्याच्यामुळे मनुष्यलोक जिंकतो. मनुष्यलोक पार करून जातो. आता इव इति म्हणून ही आता इव ही मनुष्यलोक हा अशा रीतीने मनुष्यलोकाची म्हणजे मनुष्यलोकाला जिंकतो. उज्ज्वलवत शब्दवत द्राविष्येक शब्दवत द्राविके द्राविष्येकमेव हरिं स्वरे. उज्ज्वल म्हणजे जास्त रीतीने प्रकाशवंत असणारे जळत असलेले जे शब्द असतात त्याप्रमाणे द्रवणशील असणाऱ्या गोष्टीमध्ये त्या परमात्म्याचे दर्शन करतो तो स्मरण करतो. सर्व लोकाधिपत्य लभते. सर्व सगळ्या लोकांच्यावर आधिपत्य त्याला प्राप्त होतो. पुरुषोत्तमा त्या पुरुषोत्तमाच्या अनुग्रहाने त्याला प्राप्त होतो. याज्ञवल्क्य इति हो उवाच मग याज्ञवल्क्य असं म्हणाला कटिवीराय मध्ये ब्रह्मा यज्ञ किती यज्ञ केला असताना ब्रह्मा यज्ञ करतो आणि दक्षिण दिशेकडून देवताभिः गोपाल येते देवतांना बरोबर घेऊन गायींचे पालन करतो इथे येते एकच एकाच गाईला धरून स्वीकार करतो. कथमा सैकते येते सैके येते ती किती प्रकारे एक असते म्हणून विचार मना एव इत्यनंतम मन हेच तसं अनंत रूप असतो. याकरता मनो अनंत हा मन किती आहेत अनंत आहेत. विषय देवा हा अनंत विषय देवता सगळेच्या सगळे देवता अनंत असणाऱ्या लोकांना जिंकून घेतात ते लोक. मनसो देवता ब्रह्मा आणि त्या मनाचा देवता कोण आहे ब्रह्मा आहे. मनसो देवता ब्रह्मा म्हणून सांगितलं आहे. मनसो देवता ब्रह्मा सर्व देवेश संस्थित राहतो सगळ्या देवतांच्या मध्ये राहून देव ब्रह्म मनस्येकम देव आणि ब्रह्मा ब्राह्मण या लोकांच्या मनामध्ये एक सदा सर्वदा स्मरेता असतो म्हणून स्मरण करावा. अनंत नामकम तेन तर लोकम नित्यम असतो ते त्यामुळे अनंत नावाचा लोक त्याला प्राप्त होतो. नित्य त्याची प्राप्त म्हणजे त्याला उपासना करत राहतो. निश्चयेन विमोक्षते निश्चितपणे तो मुक्त होतो. विमोक्षत्वाद विश्वे देवा अनंतका म्हणजे उत्तम रीतीचा मोक्ष घेतो याकरता विश्वे देव किती आहेत अनंत आहेत. अनंत नामक कोण आहे इथं? तर विष्णू उपास्य विष्णू परमात्मा असून त्या विष्णू परमात्म्याची उपासना करून अनंत का होत होतो अनंत स्वरूपाने एक असणारा होऊ शकतो. याज्ञवल्क्य म्हणत आहे याप्रमाणे अनंत नामक परमात्म्याची उपासना करायची सांगितलं. याज्ञवल्क्य देवाचं याज्ञवल्क्य म्हणाले कथ्यम कथ्ययम अद्योद्गाता अस्मिन् यज्ञे किती प्रकारचा उद्गात ह्या यज्ञामध्ये आहे. स्तोत्रिया हा श्रोष्यंती स्तुती करणारे सगळे स्तुती करत असतात. विचारलं असताना ते तीन प्रकारचे असतात. तिसरे येते कथमा असतात तिसरा हा ते तीन प्रकारचे लोक म्हणलं असताना ते कोणते आहेत ते तीन प्रकारचे लोक सांगा हे असं विचारलं याज्ञात. पूर्वनुवाक्याच याज्ञाच शस्या इति तस्यैव तृतीया. पूर्वनुवाक्य पूर्वनुवाक्य आणि याज्ञ आणि शस्य असे तीन असतात. कथम असतात ते किती असतात किती असतात त्याच्यामध्ये किती पुन्हा प्रकार असतात. अध्यात्म इति प्राण एव अध्यात्म रूपाने जे प्राणच असतो की नाही
पुरोवाक्य म्हणजे त्यालाच म्हणतात अपानो याज्य हा अपान जो आहे की नाही तो याज्य होतो. आणि व्यान वायू जो आहे तो शस्य होतो, प्रशंसा करणारा होतो. चिंता फिर जयती त्याच्यामुळे काय जिंकल्यासारखं होतं. पृथ्वी लोक जयती, पृथ्वी लोकांचं जय करून घेतो ते. पुरोवाक्य या पुरोवाक म्हणून जे आहे की नाही त्याच्यानी अंतरिक्ष लोकम. वाक्याने तो काय करतो, अंतरिक्षाचं रक्षण का देतो, जिंकतो, आकाशाला जिंकतो. या जया दिलोकम, याच्या नावाचं जो असतं की नाही त्याने दिलोक. आणि त्याच्या नावाचं जे आहे प्रशंसा करण्याचं नावाचं आहे तर तो होता आश्वल उपरराम. त्यामुळे होता शस्य प्रशंसा करण्याचे आहे त्यांनी होता आश्वल नावाचा जो आहे असं सांगून तोच प्राप्त करतो असं ना. आश्वल उपरराम असं सांगून आश्वल आहे ना, आश्वल होती तिथंच थांबला. इथे आश्वल ब्राह्मण म्हणून इथं इथपर्यंत आश्वल ब्राह्मण आहे म्हणून सांगितलं. इथे आश्वल ब्राह्मण पुरोवाक्यादिषु प्राणादिषु उपासां करोति यः. पुरोवाक्य इत्यादिकामध्ये प्राणादी रूपी असणाऱ्या त्या प्राणादिकांची उपासना करणारा जो कोणी असतो की नाही तो एकमेव हरिमा लोकव्याप्तीमेव लभेत जसं. हा एकटाच परमात्मा सगळीकडे सगळ्या लोकांमध्ये व्यापून असतो असं समजतो. लभेद असो म्हणजे त्याच्यामुळे त्याला त्या परमात्म्याचं ज्ञान होतं. अत्रापि वासुदेवाद्या चत्वारो देवता. तिथं देखील वासुदेवादी आधी चार लोक आहेत असं म्हणजे वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध हे देवता. त्यांचे स्मरण केले जातात. देवानां पदहेतुत्वात् संपन्नाम्य संपत नाम्य उपासना. संपत्ती नावाची उपासना देवतांची त्याला पाहिजे असते की नाही, देवता लोक त्या कारणामुळे हे संपन्न होतो म्हणजे उपासना त्याची केली जात असते असं अर्थ. मुक्त भोगविशेषस्य हे तत्वाच्या मुक्त झाला असताना विशिष्ट प्रकारचा भोग त्याला पाहिजे असते म्हणून ते त्या कारणाने त्या देवतांच्या मध्ये असणाऱ्या पदार्थ परहेतुभूत असणारे ते लोक उपासना करतात. हे तत्वाचे प्रकीर्तित एताश्च देवता योग्य हे सगळे पुन्हा मनुष्य लोकांमध्ये योग्य नाही आहे. देवता अयोग्य आहे ना मनुष्येषु कुत्रचित. मनुष्य लोकांमध्ये कधीही हे प्राप्त होत नाही. देवलोकामध्येच प्राप्त होत. मनुष्याला ज्ञानमात्रात गुणाधिक्य मिळते. मनुष्यांना हे नुसतं थोडं ज्ञान जरी झालं तरी अधिक युक्त होतो मनुष्य. ते परमश्रुतो याप्रमाणे परमश्रुतीमध्ये सांगितलेलं आहे. आता आजचा भाग ब्राह्मण, दुसरा आजचा भाग ब्राह्मण. आजच्या अध्यायामध्ये दुसरं ब्राह्मण आहे. आर्त भाग नावाचा ब्राह्मण आहे. त्या भाग ब्राह्मणामध्ये कोणते कोणते येतात. जारद कवी जरद कवी नावाचा ऋषी होतो. जारदक म्हणून त्याचं नाव होतं. जारदकार व आर्तभाग हा पप्रच्छ याज्ञवल्केती बोलो आर्त स्वरूप आवाजाने याज्ञवल्काला म्हणाला. याज्ञवल्केती हो वाच त्याला असं म्हणाला कधी ग्रह घ्यायचं का हा कधी ग्रह इत्यष्टो ग्रह 4 मिनिटं अष्टावधी आहे, घ्यायचं का? ग्रह इति इत्यादी शंकर हे उद्या सांगूया. उद्या नाही, हो, 12 तारखेला. 12. अरे उद्या एकादशी आहे, सगळ्यांनी तयारी करा. हा एकादशी प्रश्नोत्तरे सगळ्यांनी तयारी करायची. उद्या प्रश्नोत्तर आहे.